मंडळी नमस्कार. आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वातरोग, कारणं आणि उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी कार्यक्रमात आमंत्रित आहेत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर नितेश खोंडे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. खरं तर आयुर्वेद शास्त्रात ऋतुचर्येला खूप महत्त्व आहे. ऋतुमानानुसार, बदललेल्या वातावरणानुसार आपल्या आहार विहार आचरणात देखील बदल करावे लागतात, कारण वातावरणानुसार आपल्या शरीरात देखील बदल होत असतात. आणि खरं तर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच कुठेतरी कुरकुरी सुरू होतात, हातपाय दुखणे, सांधे आखडणे, याला आपण खरं तर वात म्हणतो. आणि आज याच विषयी आपण चर्चा देखील करणार आहोत. वात विकार याविषयी जाणून घेणार आहोत या आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, सगळ्यात पहिले आम्हाला सांगा की हा वात प्रकार काय आहे नेमका? वात म्हणजे बेसिकली शरीरामध्ये 3 दोष आहेत, ज्याच्यामध्ये शरीर 3 दोषापासून बनलेलं आहे. वात, पित्त आणि कफ. ह्या वाताचे नानात्मक वातव्याधी ज्याला म्हणतो आपण, की वेगवेगळे प्रकार, हे जवळजवळ 80 प्रकार आहेत. अच्छा. व्यवहारामध्ये आपल्याला जसं अनुसंधी म्हणजे पायाची टाच दुखणे, पाय दुखणे, पायाचे बोटं दुखणे किंवा गुडघा दुखणे किंवा एखादा पाय विशेषत्वाने दुखणे, एखादा हात दुखणे, हे सगळे प्रकार, इव्हन भेगा पडण्यापासून तर मुंग्या येण्यापर्यंत हे जे सगळे प्रकार असतात, टोचण्यापासून तर सुई टोचल्यासारखी आग होण्यापर्यंत हे सगळे प्रकार वेगवेगळ्या वातव्याधीमध्ये येत असतात. तर असे विशेषत्वाने 80 वातव्याधी आहेत. पण आपण प्रकर्षाने जर व्यवहारात पाहिलं तर व्यवहारात आपल्याला लक्षात येईल की 3 वातव्याधी जास्त पाहिल्या जातात. त्यामध्ये संधिवात, आमवात किंवा वात रक्त, ज्याला आपण गाऊट वगैरे म्हणतो, असे वातव्याधी पाहायला विविध प्रकर्षाने मिळतात. याशिवाय पक्षाघात, धनुर्वात, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. धनुर्वाताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. दंडावसाल किंवा अवबाहुक, विश्वाची, ह्याशिवाय गृध्रसी, ह्याशिवाय आपण जर पाहिलं तर अर्दित म्हणजे फेशियल पॅरालायसिस, हे सुद्धा वातव्याधीमध्ये मोडतात. आपण प्रत्येक वात प्रकार थोडक्यात कार्यक्रमात बघणार आहोत. बरोबर. पण सगळ्यात पहिले आम्हाला सांगा की हा वात होतो का? हा विकार का उत्पन्न होतो शरीरात? बघा कसं आहे, वात हा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये आहेच. आणि वात आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत बोलतोय किंवा मी जे काही हात हलवतोय किंवा जे बोलतोय, ही जी काही ऍक्टिव्हिटी होते ही वात आहे म्हणूनच आहे. ही जर वात शरीरामध्ये नसता तर कधी कोणतीच ऍक्टिव्हिटी नसती. त्यामुळे वात हा शरीरामध्ये निश्चलपणे असणंच आहे. फक्त तो वात एकतर अवरोधित होणे किंवा वाढणे किंवा कमी होणे किंवा खराब होणे, हे जेव्हा प्रकार घडतात तेव्हा तो वातव्याधीमध्ये बोलला जातो. त्याच्या आधी वात हा निश्चल आणि चांगल्या स्वरूपात असतो, त्याचे दुष्परिणाम कुठेच नसतात. आता हा वात का बिघडतो, याला जर कारणं पाहिले आपण बारकाईने, तर जसं आपण रात्रीला खूप जागरण करणे, सकाळी झोपून लेट उठणे. आता रात्रीला जागरण केल्यामुळे वातव्याधी वाढेल, सकाळी झोपून लेट उठल्यामुळे आपला प्रकर्षाने कफ व्याधी वाढेल आणि वातावर त्याचा दुष्परिणाम होऊन वाताला अडवणूक होऊन वात स्तंभित होईल. त्यासोबत जर आपण विचार केला की सातत्याने जेवण करणे, खूप जास्त प्रमाणात जेवण करणे, खूप जास्त प्रवास करणे, खूप जास्त पोहणे, शक्तीपेक्षा जास्त व्यायाम करणे, खूप जास्त ताकदीने कामं करणे, कंटिन्यू कुठेतरी व्यस्त असणे, चिंताग्रस्त असणे, त्याशिवाय जेवणामध्ये आपल्या स्निग्ध पदार्थ कमी असणे, आहारामध्ये वृक्षता जास्त असणे, शिळ अन्न खाणे, शिळ अन्नाशिवाय अभिषंद अन्न खाणे, हे सगळे कारणं जे असतात, किंवा ऋतुचर्या, ज्या ऋतूमध्ये ऋतू संधिकाळ असतो, की एक ऋतू जेव्हा बदलतो, 3 ऋतूमध्ये जेव्हा बदल होत असतो तेव्हा ऋतू संधिकाळ असतो, हा 14 दिवसाचा असतो. आधीच्या 7 दिवसाचे अन्न सोडायचे असते हळूहळू आणि नवीन अन्न पकडायचे असते. हा 14 दिवसामध्ये त्या गोष्टी न केल्या जाणे, कुठेतरी एकंदरीत आपण सर्व जे दैनंदिन आहार विहार आणि विचार ज्याला म्हणतो, यावरती कुठेतरी कंट्रोल नसताना सहजतेने चालत असणे, ह्या गोष्टींमुळे वात वाढत असतो. अच्छा. आपण कफ, वात, पित्त ह्या नाड्या आहेत किंवा हे गुणदोष जे काही मानले जातात, त्याच्या नियंत्रित अनियंत्रित गोष्टींमुळे हे सगळे प्रकार उद्भवतात. एक्झॅक्टली. पण हा वात प्रकार पोटाशी संबंधित आहे. आपण म्हणतो की पोट जर छान असेल, म्हणजे सगळंच निद्रा, पोट हे रिलेटेड, हे नातं कसं आहे? बरं, कसं असतं की कोणतंही आपल्या शरीरामध्ये 13 अग्नी आहेत. एक जाठरा अग्नी आहेत, त्याच्यानंतर 7 धात्वाग्नी आहेत, त्याच्यानंतर मलाग्नी आहेत. तर पहिला अग्नी जो असतो तो महत्त्वाचा असतो, जो जाठराग्नी असतो तो पोटामध्ये असतो. त्याच्यानंतरचे अग्नी हे वेगवेगळ्या स्तरावरती असतात. रसाग्नी, रक्ताग्नी, मांसाग्नी, मेदाग्नी, मज्जाग्नी, शुक्राग्नी, हे सगळे वेगवेगळ्या स्तरावरचे अग्नी असतात. त्यानंतर मलाग्नी असतात वेगवेगळे. आता हे जेवढे अग्नी प्राकृत असतील तेवढं तुमचं प्राचन प्राकृत असतं. आणि पाचन प्राकृत असलं की दोष जे असतात ते समावस्थेत असतात. पण जेव्हा जेव्हा तुमचं पाचन बिघडतं, ते
स्थूल स्तरावरती म्हणजे पोटामध्ये असो किंवा सूक्ष्म स्तरावरती म्हणजे धातुक स्तरावरती असो किंवा मलस्तरावरती असो, ते जेव्हा जेव्हा बिघडेल तेव्हा तेव्हा तुम्ही आजारामध्ये ढकलले जाल. त्याच्यामध्ये वाताचे आजार असतील, पित्ताचे आजार असतील किंवा कफाचे आजार असतील. त्यामुळे स्थूल स्वरूपाने आणि सूक्ष्म स्वरूपाने जेव्हा जेव्हा तुमचं पाचन बिघडलेलं असेल तेव्हा तुम्हाला वात वाढण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. अच्छा. म्हणजे सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं व्यक्तीच्या प्रकृतीकडे बघून, बरोबर. की ती व्यक्ती लठ्ठ दिसते आहे किंवा थोडीफार सूज आहे, म्हणजे हो, वात हो, प्रकार आहे. हो. तर हे किती रिलेट करतं? बघा कसं असतं, व्यक्ती लठ्ठ आहे की सूज आहे. आता भरपूरदा का असं असतं, आपल्याला लठ्ठ असलं की आपल्याला असं जाणवतं की ही कफ प्रकृतीची व्यक्ती असेल. पण काय असतं की बहुधा आजकाल आलेला लठ्ठपणा जो असतो थायरॉईडच्या कुठेतरी दुष्परिणामांमुळे आलेला असतो. आणि विशेषतः तेथे जर तुम्हाला पाकर्षाने पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये वातवृद्धी झालेली आहे किंवा वातक्षय झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लठ्ठपणा येतो आहे. वातक्षय हे सुद्धा खूप मोठं लक्षण आहे लठ्ठपणाचं आणण्याचं. त्यासोबत आळस येतो, आलसी प्रवृत्ती होते, कमजोरी येते, जनरलाइज विकनेस खूप असते. हे सगळे प्रकार घडत असतात. तर स्थूल प्रवृत्ती, स्थूल व्यक्ती असेल, आळस असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी वातक्षय झालेलं, कफवृद्धी झालेली असेल, तर अशा वातक्षयाचा विचार करणं, वाताचा विचार करणं खूप प्रकर्षाने आवश्यक आहे. वातक्षयाचा विचार करून त्या अनुषंगाने त्याची उपचार रचना करणं की जेणेकरून वात कसा वाढवता येईल. म्हणजे वात कमीच नाही करावं लागत, तर वात वाढवावा सुद्धा लागतो. ह्या अनुषंगाने उपचार रचना करावी लागते आणि त्या अनुषंगाने जर केलं गेलं तर त्याचा स्थूलपणा घालवता येतो. त्याचसोबत आपण बोललो की शरीरावर सूज, शरीरावर सूज म्हणजे इन्फ्लेमेटरी जे काही चेंजेस असतात ते सुद्धा वातामुळे असतात आणि पित्तामुळे असतात. तर वातवृद्धी जर असेल तर इन्फ्लेमेटरी शरीरामध्ये चान्सेस असतात आणि त्याच्यामुळे शरीरावरती सूज येऊ शकते. ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते की चेहऱ्यावर सूज असेल तर जनरली किडनीशी संबंधित असते, पायावरती सूज असेल तर हार्टशी संबंधित असते किंवा पूर्ण शरीरावर सूज असेल तर त्याला मल्टिपल वेगवेगळी कारणं असतात. तर ते कारणं कोणता आजार आहे त्या अनुषंगाने आपल्याला शोधायचे असतं, त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीट करायचं असतं. नक्कीच. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण म्हणालात की 80 वाताचे प्रकार आहेत. बरोबर. त्यातले प्रामुख्याने आपण 3 ते 4 बघत हो, असतो. बरोबर. संधिवात, आमवात, गठियावात. हो. तर हा वात जो आहे याच्यात फरक कसा केला जातो किंवा कुठला वात कोणता आहे, कसं ओळखलं जातं? आता बघा कसं आहे, जसं आपण संधिवात म्हटलं की संधिवात सुद्धा 2 प्रकारचा आहे, इन्फ्लेमेटरी येतो आणि डिजनरेटिव्ह येतो. आता आपण इन्फ्लेमेटरी खूप कमी वेळामध्ये जर कोष्टक शीर्षासारखे आजार झाले असतील, म्हणजे गुडघ्यांवरती सूज आली असेल, गुडघ्यांचं दुखणं असेल, वय 25 वर्ष आहे किंवा 23 वर्ष आहे, 30 वर्ष आहे, तर अशा वेळामध्ये जनरली इन्फ्लेमेटरी चेंजेस असतात. पण तेच 30 पासून पुढे गेलं आणि गुडघ्यांमध्ये दुखणं आहे, गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतो आहे, गुडघ्यांमध्ये ल्युब्रिकेशन कमी झालेलं आहे, ती स्पेस कमी झाली गुडघ्यांची, तर हे प्रकर्षाने 40 नंतर तुम्हाला आढळून येईल. 40, 50, 60, 70, 80मध्ये हे सगळ्या गोष्टी होतात. गुडघ्यांची स्पेस कमी होते, गुडघ्यांमधलं ल्युब्रिकेशन कमी होतं आणि इन्फ्लेमेटरी त्याचे डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे क्षयजन्य वात कमी होऊन, क्षयजन्य वात वाढून आणि त्याचा क्षय होऊन, त्या जॉईंटचा क्षय होऊन त्याचं सायनल फ्लुइड कमी होणे, त्याचं कार्टिलेज कमी होणे, कार्टिलेज डॅमेज होणे, त्या 2 बोनमधली स्पेस कमी होणे म्हणजे त्या जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी कमी होणे, तेथे संरचना कमजोर होणे, ह्या गोष्टीमुळे तो गुडघा किंवा दोन्ही गुडघे कमजोर असतात. त्याला आपण साध्या भाषेमध्ये, जनरलाइज भाषेमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर हा ऑस्टिओआर्थरायटिस, मग याच्यामध्ये पुढची स्टेज काय असेल, नी रिप्लेसमेंट सांगितलं जाते. मग ते जर टाळायचे असेल तर त्या अनुषंगाने ह्या वातामध्ये हा जो प्रकार असतो तर हा क्षयजन्य संधिवात असतो. आता याला डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायचं, तर याला जर आपण गाऊट किंवा म्हणजे ज्याला आपण गठियावात म्हणतो किंवा वातरक्त म्हणतो किंवा आमवात म्हणतो, तर आमवातामध्ये तुम्हाला ज्वराची संप्राप्ती मिळते. म्हणजे आमवातामध्ये हृदयाशी संबंध असेल, ज्वर असेल, सांध्यांचं दुखणं असेल, सांध्यांमध्ये दुखणं असताना, एका सांध्यामध्ये दुखणं असताना तो काही वेळ म्हणजे 2 तास, 4 तास, 6 तास किंवा 1 दिवस किंवा 2 दिवस दुखेल एक सांधा, तो खूप असह्य वेदना असेल, तिथे गरमपणा असेल, तेथे स्पर्शासहत्व असेल आणि लगेच तो सांधा कमी होईल आणि दुसरा सांधा दुखणं चालू होईल. तर हे प्रकर्षण, याच्यासोबत ज्वराची संप्राप्ती असणे, ज्वर असणे, हे लक्षण आपल्याला आमवातामध्ये जाणवतं. हीच गोष्ट पुन्हा तेल लावल्यानंतर जर त्रास वाढतो तर हे आमवातामध्ये तेल लावल्यानंतर त्रास वाढत असतो, कारण आमसंचिती वाढते. पण तेच वातरक्तामध्ये छोट्या जॉईंटपासून म्हणजे छोट्या बोटांपासून दुखणं चालू होतं, ज्याला गठिवात म्हणतो. छोट्या बोटांपासून दुखणं चालू होऊन पहिला मणिबंध घेईल, मग दुसरा कुरपर घेईल, त्यानंतर अंशसंधी घेईल. तर ह्या क्रम असा असतो संधींचा. तर इथे डायग्नोसिस आपला बदलतो. आमवातामध्ये लक्षणं जवळजवळ थोडे सारखेच असतात, पण जेव्हा संधी, कोणता संधीपासून सुरुवात झालेली आहे याच्यानुसार आपलं डायग्नोसिस बदलतं. अच्छा. तसंच पायामध्ये जर घेतलं तर पायाचा अंगुष्ठ मुलाजवळ पहिल्यांदा दुखेल, त्याच्यानंतर मग गुल्फसंधी दुखेल, मग त्याच्यानंतर जानुसंधी दुखेल, मग त्याच्यानंतर कुठेतरी ज्याला आपण हिप जॉईंट म्हणतो तो दुखेल. तर असे सगळे प्रकार होत असतात. तर ह्या सोबत जर तुम्हाला ह्या जो आजार आहे वातरक्त, ज्याला गठिवात म्हणतो, तिथे ह्या छोट्या जॉईंटवरती सूज आलेली असते, त्वचेमध्ये अकडण झालेली असते, वाक येत नाही, बोट पुढे चालून कॉम्प्लिकेशन म्हणून बोटांमध्ये वाक येणं चालू होतो, जॉईंटमध्ये वाक येणं चालू होतो, जॉईंट सुजतात,
असह्य वेदना असतात, स्पर्शासहत्व असतं, म्हणजे तुम्ही इथे बोटसुद्धा लावू शकत नाही एवढं स्पर्शासहत्व असतं, तर हे तुम्हाला गठियावातामध्ये विशेषत्वाने मिळेल. अच्छा. हेच म्हणजे आमवातामध्ये तुम्हाला मोठे संधी जास्तीत जास्त मिळतील, त्याच्यामध्ये स्पर्शासत्व असेल, रेडनेस असेल, पण त्याच्यासोबत तेल लावलं की त्रास वाढेल, याच्यामध्ये तेल लावलं की त्रास कमी होईल. तर असे डिफरन्शियल डायग्नोसिस आपण करत असतो. तर हे जे ही वाताचे प्रकार आहे हे कोणाला होतात? त्यानंतर असं की एकाच व्यक्तीला दोन्ही प्रकारचे वात असू शकतात? अगदी होऊ शकतात. एकाच व्यक्तीला तिन्ही प्रकारचे वात असू शकतात. अच्छा. म्हणजे डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण संधिवात म्हणू शकतो तोही होऊ शकतो, त्यालाच आमवातही होऊ शकतो आणि त्यालाच वात रक्त म्हणजे गठियावातही होऊ शकतो. असं काहीच नाही. माझ्याकडे पाहिलेल्या केसेसमध्ये मी व्हेरायटीज ऑफ केसेस पाहिलेले आहे, ज्याच्यामध्ये दोन आजार एका ठिकाणी असतात, कधी एक आजार एका ठिकाणी असतो, कधी तीनही आजार एका ठिकाणी असतात आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन आलेले असतात. असे सुद्धा आजार सहजपणे बरे करता येतात. फक्त तुम्हाला त्याच गोष्ट समजून घ्यायची असेल, त्याच्यावरती काम करायचं असतं. तर हा वातविकार होतो का? त्याची काय कारण आहे? शरीरात असे कुठले बदल होतात की वात निर्माण होतो? मुळात कारणं म्हणजे कसं आहे, आपल्या दैनंदिन जीवनशैलीमधले आहार, विहार आणि विचारामध्ये चिंताग्रस्तता असेल तर तुमचं ऑफकोर्स वातवादीमध्ये तुम्ही धकलले जाणार. आहारामध्ये तुम्ही जर वृक्ष आहार घेतला गेला, स्निग्धता नसेल आहारामध्ये, शीळ अन्न खाताय, पचाला जड अन्न खाताय, तर तुम्ही ऑफकोर्स वातवादीमध्ये ढकलले जाणार. विहारामध्ये जर तुमचा जो विहार आहे, तुम्ही जिथे वावरताय तो थंड प्रदेश असेल, तिथे पाणी खूप जास्त राहत असेल, पाणी खूप साठलेलं राहत असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा वातव्याधी होत असतात. जेव्हा वाताचे प्रकार बघतो तेव्हा त्याचे उपचार देखील त्याप्रमाणे वेगळे वेगळे आहेत. बरोबर. तर त्या व्यक्तीला कुठले उपचार द्यायला हा पाहिजे खूप ठरवलं? मोठा भाग आहे. आपण उपचार म्हणजे कसं आहे की जर आता विचार केला गेला की संधिवातामध्ये काय करायला पाहिजे, तर संधिवातामध्ये उपचाराच्या आधी तर संधिवात का झाला हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. संधिवात का झाला याचं जर कारण पाहिलं आपण, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की डिजनरेशन म्हणजे कुठेतरी व्यायामाचा अभाव असणे किंवा अतिव्यायाम करणे किंवा अतिप्रवास करणे, पाय लोंबकळत राहणे, कंटिन्यू उभं राहणे, कंटिन्यू उभं राहत असताना कुठेतरी कोणत्याही प्रकारची काळजी न घेतली जाणे, ह्यामुळे संधिवात होतो. जर तुम्ही याला साधा आणि सोपा उपाय सांगतो घरच्या घरी, जर तुम्ही संधिवात होताना दिसतोय, कुठेतरी गुडघ्यांचं दुखणं आहे, गुडघ्यांमध्ये त्रास होताना दिसतोय, तर साधा तिळाचं तेल मिळतं. तिळाचं तेल मार्केटचं घ्यायचं, चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आणि साधं तिळाचं तेल गरम करून दोन्ही वेळेला सकाळ संध्याकाळ त्याला लावायचं. तेवढं जरी केलं तरी वात आपल्याला थांबवता येतो, म्हणजे वाताचे शमन करता डिजनरेटिव्ह चेंजेस आणता येतात. पण हे पहिल्या स्टेजमध्ये. पुढची स्टेज, सेकंड स्टेज आली, थर्ड स्टेज आली, फोर्थ स्टेज आली, तर त्याच्या लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलतात. घरच्या घरी करण्याचा उपाय पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजपर्यंत असतो. पण जर तुम्ही त्याला प्रकर्षाने पहिल्या स्टेजमध्ये जर त्याला करून घेतलं, तर तुम्ही संधिवाताला चांगल्या तऱ्हेने नमवू शकता आणि सहज कंट्रोलमध्ये घेऊन थांबवू शकता. अच्छा. सहसा हाडांची दुखणी आपण विटॅमिन डी शी संबंधित असं आहे असं म्हणत असतो. बरोबर. तर वात किंवा विटॅमिन्सची कमतरता ह्याचा परस्पर काय संबंध आहे? बघ, असं असतं की वात आणि विटॅमिनची कमतरता, विटॅमिन डी हे कॅल्शियम ऑब्झर्व करतं बॉडीमध्ये. आता विटॅमिन डी आजकाल काय झालंय, अडचण काय झाली, आपण सूर्यप्रकाशामध्ये जाणं जवळजवळ खूप कमी होऊन गेलेलं आहे. म्हणजे जातही असेल तरी पण ती जी प्रखरता म्हणजे तो जो वेळ जायला पाहिजे तेवढा वेळ जात नाही. त्यामुळे विटॅमिन डी कुठेतरी कमी होत आहे बॉडीमध्ये. विटॅमिन डी कमी होतं, विटॅमिन B12 कमी होत आहे आणि त्याचा कुठेतरी अपचनावरती परिणाम होतो. तुमच्या जेवणामध्ये जर कॅल्शियम आलंही असेल बाय द वे, तर ते कॅल्शियम ॲब्सॉर्ब होत नाही आहे किंवा तुम्ही कोणत्याही मार्गाने कॅल्शियम घेतलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन रेट बिघडतो आहे. त्याच्यामुळे हाडांची कमजोरी येते, हाडं कमजोर होत आहेत. हाडं कमजोर होत आहे म्हणजे हाडांचा आणि वाताचा अनन्यसाधारण संबंध. जर वात वाढला तर हाडं कमजोर होणार आणि वात कमी झाला तर हाडं मजबूत होणार. तर हा अनन्यसाधारण संबंध. अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे की मग हाडं कमजोर होत आहेत ना, तर मग अशा वेळेला वात कसा कमी करता येईल, म्हणजे स्निग्धता शरीरामध्ये कशी वाढवता येईल. वस्ती चिकित्सा किंवा अनुवासन वस्ती किंवा कषाय वस्ती, अशा वस्ती चिकित्सा घेऊन वात कसा कमी करता येईल शरीरातला, किंवा तूप घेऊन किंवा तेल घेऊन, वेगळ्या प्रकारे स्निग्ध पदार्थ घेऊन, मधुरसाचं सेवन करून, आम्लरसाचं सेवन करून आपल्याला वात कसा कमी करता येईल याच्यावरती काम करायला पाहिजे. नक्कीच वाताच्या उपचारांवरती आपण प्रकाश टाकणार आहोतच, पण कार्यक्रमाच्या पुढच्या भागात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, बघत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आपण चर्चा करत होतो उपचारांविषयी, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की वातरोग झाल्यानंतर कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? बघा, कसं असतं की वातरोग झाल्यानंतर जर तुम्ही प्रकर्षाने पाहिलं तर काय होतं की जसं संधिवात आहे, तर संधिवातामध्ये गुडघे पूर्ण झीज झालेली असते आणि पुढे चालून तुम्हाला गुडघ्यांमुळे चालणं अशक्य होऊन जातं, तुमचे दैनंदिन कामं अशक्य होऊन जातात.
तुम्हाला पायऱ्यासुद्धा चढता येत नाही किंवा पायऱ्या उतरता सुद्धा येत नाही, अशा अशा अडचणींना समोर जावं लागतं. दुसरं, जर तुम्हाला आमवातसारखे आजार असेल आणि अशा आजारांना दुर्लक्ष केलं गेलं तर सांध्यांचा साईज एवढा बिघडतो की ते सांधे तिरपे होतात, मोठे होतात, वाक येतो हातामध्ये, पायामध्ये वाक येतो आणि तुम्हाला चालणं असंही होतं. तसंच गठियावातामध्ये सुद्धा तेच होतं की सांध्यांचा साईज वाढतो, साईज बदलतो, वक्रता येते आणि वक्रता आल्यामुळे तुम्हाला चालणं अशक्य होतं, उभं राहणं अशक्य होतं, बसणं अशक्य होतं, मांडी घालून बसणं तर दूरची गोष्ट असते. तर तुम्हाला दैनंदिन रुटीन कार्य जर वात वाढले तर अशक्य होत असतात. त्यासोबत आमवातामध्ये जर आमवात कन्सिस्टंटली तुमच्या शरीरामध्ये राहिला तर हृदयरोगाचे जसे मायट्रल व्हॅल्व स्टेनोसिस किंवा हृदयरोग जे असतात ते होण्याची संभावना जास्तीत जास्त असते. अच्छा. वातरोग झाल्यानंतर कुठला आहे ते डिटेक्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या चाचण्या केल्या जातात? बघा, वातरोग झाल्यानंतर चाचण्यांचा भाग जो असतो, कसं असतं, वातरोग म्हणजे आर्थरायटिस असं जनरली कॉमनली समजलं जातं. त्याच्यामुळे आर्थरायटिस डायग्नोसिससाठी आपण काय करतो की गुडघ्यांचा वातरोग आहे तर मग त्याला एक्सरे करून घेतो. ESR काय वाढलेला आहे का, त्याचा इरिथ्रोसेडिमेंटेशन रेट, काही इन्फ्लेमेटरी चेंजेस आहे का ते चेक करण्यासाठी ESR करून घेतो. त्यासोबत आमवात आहे तर मग RA टेस्ट करून घेतो. रुमॅटिक आर्थरायटिस म्हणून एक टेस्ट येते की आमवात आहे का याला, तर RA टेस्ट म्हणून केलं जाते आणि ती बहुधा RA टेस्ट पॉझिटिव्ह असल्यानंतर सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला असं पाहण्यात आलं गठियावात त्याला असतो आणि RA पॉझिटिव्ह आलेली असते. ही प्रॅक्टिसमधले अनुभव आहेत. जसं थेरॉटिकली आम्हाला दिसताना असं दिसतं की RA पॉझिटिव्ह म्हणजे आमवात आहे, पण प्रॅक्टिकली जेव्हा पाहतो कधी कधी तर RA पॉझिटिव्ह असताना पेशंट गठियावातचा निघतो. तर RA ही एक टेस्ट असते जी रुमॅटिक आर्थरायटिससाठी डायग्नोज केल्यासाठी वापरतात. त्यानंतर त्याच्यासोबत CRP म्हणून म्हणजे CRP एक टेस्ट असते ज्याच्यामुळे CRP वरती सुद्धा आपलं डायग्नोसिस होत असतं. ह्यासोबत गठियावातामध्ये युरिक ॲसिड लेवल आपण चेक करत असतो. युरिक ॲसिड लेवल किती आहे, युरिक ॲसिड नॉर्मल आहे की वाढलेला आहे, त्याच्यामुळे प्युरिन्स नावाचं प्रोटीन्सची आपल्याला कंडिशन कळत असते. तर ह्या वेगवेगळ्या टेस्ट करून आपण डायग्नोसिस करून घेऊ शकत असतो. त्यासोबत IgG, IgM ह्या वेगवेगळ्या टेस्ट असतात ज्याच्यामध्ये ऑटोइम्यून कंडिशन्स आपल्याला समजत असतात, ज्या आपण करू घेतल्या की आपल्याला माहिती मिळत असते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्लिनिकल प्रेझेंटेशन म्हणजे टेस्टपेक्षाही क्लिनिकल प्रेझेंटेशन समजून क्लिनिकली पेशंट कसा आहे आणि त्याला त्या अनुषंगाने जर डायग्नोज केलं गेलं तर आजार सहज आणि चांगल्या तऱ्हेने बरा करण्यास मदत होते. नक्कीच. आता आपण बोलल्याप्रमाणे उपचारांकडे वळूया. चिकित्सा कशी केली जाते प्रत्येक विकाराला बघून? जसं आता संधिवात जर म्हटलं आपण तर संधिवातामध्ये गुडघ्यांची झीज झालेली असते. तर ही झीज संपवण्यासाठी झीज कमी करणारी ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे औषधांमध्ये पोटात जर घ्यायचं घेतलं तर काही गुग्गुळ चिकित्सा घेतल्या जाते. जसं अमृता गुग्गुळ घेतलं जातं, कैशर गुग्गुळ घेतलं जातं किंवा इव्हन योगराज, महायोगराज गुग्गुळ घेतलं जातं. आपण ह्याशिवाय शल्लकीसारखे औषध वापरले जातात. ह्याशिवाय पद्मकाष्ठ चांगलं काम करतं, मंडूर भस्न खूप चांगलं काम करतं, ह्याशिवाय अश्वगंधा खूप चांगलं काम करतं जिथे झीज झालेली असते. ह्या सोबत जर आपण बारकाईने पाहिलं तर ह्या औषधांच्या सोबत मार्केटला मिळणारे जसं कॅल्शियम सप्लिमेंट औषधी जसं असतात, प्रवाळ पंचामृत असतं किंवा जे अष्टशृंखला म्हणून औषध मिळतं, अष्टशृंखला सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने कॅल्शियम सप्लिमेंट काम करतं आणि हाडांची मजबूती वाढून त्याची झीज भरून काढत असतं. लाक्षादी गुग्गुळ मार्केटला मिळतं, ते लाक्षादी गुग्गुळ सुद्धा चांगलं काम करत असतं. ह्याशिवाय आम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरताना आता खूप सारे R&D करून खूप सारे डायग्नोसिस क्लिअर झाल्यानंतर खूप सारे कोणत्या स्टेजला कोणती औषध द्यायची ही क्लॅरिटी आलेली असते. तर आम्ही आता पुष्कळ सारे औषधी स्वतः बनवून घेतलेले आहेत की जे बाहेर कुठेच त्याचे प्रपोर्शन किंवा कंपोजिशन मिळत नाही आणि ते आम्ही तसे वापरत असतो. ते मार्केटला सहज मिळणार नाही, त्याच्यामुळे त्याचे नाव घेणार नाही मी. जर मार्केटला तुम्हाला जर घ्यायचं असेल पुन्हा तर सहचारित काढासुद्धा तुम्ही या कंडिशनमध्ये वापरू शकता. ह्याशिवाय नाडी कषाय म्हणून सुद्धा चांगलं काम करतं. हे असे वेगवेगळे औषध ह्या स्तरावरती काम करत असतात. महानारायण तेल किंवा नारायण तेल बाहेर मार्केटला मिळतं, त्याने जर मालिश केल्या गेली तर तुम्हाला मदत होत असते. आजार पूर्ण बरा नाही पण ऑफकोर्स काही स्तरावरती तरी तुम्हाला बरं करायला मदत होत असते. ह्या सोबत तुम्ही साधं तिळाचं तेल किंवा सरसोचं तेल जरी लावलं तर तिथे काम होत असतं आणि तुम्हाला मदत होत असते. हे आता हा झाला संधिवाताचा भाग. संधिवातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि संधिवात जर तुम्ही बरोबर ट्रीट केला गेला तर चौथ्या ग्रेडचा ज्याला सांगितलं आहे की तुमची हाडांची झीज झाली, तुम्हाला गुडघे बदलण्याशिवाय पर्याय नाही, हा जरी सांगितला गेला असला तरी हा आजार 50 ते 70% बरा होत असतो. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही चिकित्सा करायला पाहिजे, प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टी करायला पाहिजे, तर हा 50 ते 70% सहज बरा होत असतो. तिसऱ्या ग्रेडमध्ये असेल तर तो त्याच्यापेक्षा जास्त बरा होत असतो, सेकंड ग्रेडमध्ये असेल तर 90% जास्त बरा होत असतो आणि पहिल्या ग्रेडमध्ये जर तो असेल ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला संधिवात म्हणतो तर तो 100% बरा होत असतो. तुम्हाला कुठेही काही घाबरण्याची आवश्यकता नसते. आता संधिवात नंतरचा सेकंड पार्ट येतो, तो असतो आमवात. आमवात हा सुद्धा आजकाल कॉमनली वापरला जातो, कॉमनली दिसतो
आता होतं काय, आंबट डायग्नोसिस झाला कोणाला तरी ॲरे डायग्नोसिस झाला की मिथोट्रिक्झेट सारखे किंवा हायड्रोक्लोरोक्विन सारखे किंवा स्टेरॉइड सारखे औषध वापरले जातात. शक्यतोवर प्रयत्न करावा की जर हे औषध न वापरता आपल्याला पहिल्या प्रायमरी स्टेजला जर आपण आमसंचिती काय आणि ती कशी संपवता येईल याच्यावर जर विचार केला गेला तर खूप चांगलं राहतं. एकदा हे औषधं वापरलं गेलं की शरीराची कुठेतरी सहनशक्ती कमी होत असते आणि त्याच्यानुसार इम्युन सिस्टम कमी झालं की पुढचे दुसरे औषध त्याच्यावरती विशेष काम करत नसतात, त्या प्रमाणात काम करत असतात. पुन्हा आपण मिथोट्रिक्झेट किंवा हायड्रोक्लोरोक्विन्स किंवा स्टेरॉइड्स जे काही घेतो हे कधी परमनंट सोल्युशन नसतं, हे आजार बरं करणारे नसतात. पण आंबासारखा आजार हा आयुर्वेदामध्ये पूर्णपणे 100% बरा होत असतो. याचा बरा होण्याचा कालावधी तो डिपेंड करतो तुम्ही कोणत्या स्टेजकडे डॉक्टरकडे गेलेले आहेत, तुम्हाला आजार होऊन किती दिवस झालेले आहे, आमसंचित कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या स्तरावरती आहे, त्यानुसार डिसाईड होत असतं की तो किती दिवसात बरा होणार. जनरली कॉमनली जर पाहायला गेलं तर 3 वर्ष साधारणपणे आंबा बरा व्हायला लागतात. कधी कधी काही केसमध्ये 1 वर्षात बरा होतो, 2 वर्षात बरा होतो. काही मेजर केसेस 3 वर्ष लागतात आणि खूप वर्षानुवर्ष औषध घेतलं गेले असेल तर मग तो कालावधी त्या अनुषंगाने वाढतो. आता हा आंबवात कसा बरा करायचा तर यासाठी सगळ्यात चांगलं औषध तुम्हाला घरच्या घरी सांगतो. घरी जे एरंडेल तेल मिळतं हे सगळ्यात अतिउत्तम उपाय आहे, रामबाण उपाय आहे आंबवात बरा करण्याचा. हे एरंडेल तेल जर दररोज सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही जेवणामध्ये घेतलं, त्याचं प्रमाण जर सांगितलेल्याप्रमाणे वैद्याकडून आपण आपली चिकित्सा करत असताना किंवा वैद्याकडून समजून घ्यायचं की आपल्याला किती आवश्यक आहे. कोणाला 2 चम्मच लागतं, कोणाला 4 चम्मच लागतं, कोणाला 6 चम्मचसुद्धा लागतं. तर त्या अनुषंगाने ते जर तेल सकाळ संध्याकाळ घेतलं गेलं किंवा इव्हन दो आपण जी पोळी करतो किंवा भाकरी करतो ती पोळी किंवा भाकरीसुद्धा त्या तेलामध्ये बनवली गेली म्हणजे साधं पाणी वापरण्याऐवजी, तर हा आंबवात एकट्या सिंगल मेडिसिनवरती पूर्ण बरा करता येतो. एवढी ताकद त्या आंबवातामध्ये आहे, म्हणजे हा औषधामध्ये आहे. ह्याशिवाय पुन्हा औषधी काय आहे तर पुन्हा सिंहनाथ गुग्गुळ आहे, पुन्हा त्याशिवाय बृहत चिंतामणी रस असतो किंवा मुस्ता, सुंठ, आंबा संचिती संपवणारे धने, असे पुष्कळ सारे औषध असतात जे आजारामध्ये काम करतात आणि हा आजार पूर्णपणे संपवता येतो. याशिवाय ह्या आजारामध्ये सुंठसिद्ध एरंडेलसुद्धा घेता येतं आपल्याला. ह्या सोबत युवराज गुग्गुळ, महायुवराज गुग्गुळसुद्धा ह्या आजारामध्ये वापरता येतात. हे औषधी आपण चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार आणि जवळच्या चिकित्सकाकडून समजून घेऊन वापरली तर जास्त योग्य राहतं. काय होतं, आपण बहुधा आपण कुठेतरी ऐकतो आणि आपण स्वतः ट्रायल करत असतो, आपल्याला माहीत नसतं की आपल्याला खरंच ही औषध चालणार का. महायुवराज गुग्गुळमध्ये पुष्कळ सारे भस्म आहेत, तर युवराज गुग्गुळमध्ये फक्त आणि फक्त कास्ट औषधी आहे. तर तो वैद्याला माहीत असतं की इथे ही गोष्ट वापरल्या गेली तर याचा परिणाम होईल, हिचा परिणाम नाही होणार. तर ह्या त्याच्याकडून समजून घेतलं तर जास्त बरं राहतं. आता घरी पुन्हा काय याच्यामध्ये आहारामध्ये बदल काय करायला पाहिजे तर भाकरी खायला पाहिजे. जर ज्वारीची भाकरी खाल्ल्या गेली तर पुन्हा आमसंचिती शरीरातली विषसंचिती कमी होण्यास मदत होते. त्या ज्वारीची भाकरीमध्ये जर लसणाचा ठेचा टाकला गेला किंवा एरंडेल तेल टाकलं गेलं तर ते ज्वारी ही वृक्ष असते, त्याच्यामुळे पुन्हा वात वाढते. पण वृक्ष तर आपल्याला इथे आमसंचिती संपवण्यासाठी आवश्यक आहे, तर ते वात वाढू नये आणि आमसंचिती संपायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये स्निग्ध काहीतरी वापरायला हवं. त्यासोबत लसूण वापरला गेला भाकरीसोबत तर खूप चांगलं राहतं. लसणाची चटणी वापरला गेली तर पुन्हा चांगला परिणाम मिळतो. असे सगळे प्रकार असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या गेल्या तर आपण आंबवात सहज सोप्या पद्धतीने संपू शकतो. ह्याशिवाय वायूची पोटली घ्यायची, बारीक पोटली, आणि त्याने सुद्धा जॉईंट शेकून काढले तर आंबवात कमी होण्यास मदत होते, आंबवात बरा होतो किंवा सुजन त्याची जात असते. ह्याशिवाय आपण तेथे महाविष गर्भतेल मार्केटला मिळतं, ते महाविष गर्भतेल लावलं तरी आपल्याला आंबवात कमी होण्यास मदत होतं. पण खरंच आपल्याला आंबवात आहे का हे सुद्धा डायग्नोज करून घ्यायला पाहिजे. आता आंबवात झालं, संधिवात झाला, मग राहतो गठियावात. गठियावात बरा होतो का? गठियावात तुम्हाला या ठिकाणी थांबवू इच्छिते कारण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. वातविकार, कारणं आणि उपचार याविषयी आपण चर्चा करत आहोत, माहिती घेत आहोत आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा आरोग्य संपदा. मंडळी, स्वागत आहे या छोट्याशा विश्रांतीनंतर. आपण बघत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वातरोग, कारणं आणि उपचार, आणि याविषयी खूप छान मार्गदर्शन करत आहेत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर नितेश खोंडे. डॉक्टर, या ब्रेकला जाण्यापूर्वी आपण गठियावाताच्या उपचाराविषयी सांगत होतात. कसं गठियावात ज्याला म्हणतो आपण, त्याला वात रक्त किंवा खुडूवात किंवा आढ्यवात असे वेगवेगळे शब्द आहेत, हे पर्यायी शब्द आहेत. आता हा जो वात असतो ना, याला ट्रीटमेंट करत असताना आपल्याला वाताची आणि रक्ताची, म्हणजे रक्त दुष्ट झालेलं असतं पित्तामुळे, पित्त दुष्ट झालेलं असतं आम्लपित्तामुळे. तर आम्लपित्तामुळे पित्त दुष्ट होतं आणि पित्त दुष्ट झाल्यामुळे रक्त दुष्ट होतं. तर त्यामुळे रक्ताची शुद्धी करण्यासाठी पित्त शुद्ध करायचं असतं आणि पित्त शुद्ध करण्यासाठी पित्ताशी संबंधित जेवढ्या गोष्टी असतात त्या शुद्ध करायच्या असतात. एका बाजूला पित्त शुद्ध करायचं, दुसऱ्या बाजूला वात शुद्ध करायचा. ह्या दोन्ही गोष्टी शुद्ध केल्या गेल्या तर वातरक्त नावाचा आजार, ज्याला गठियावात म्हणतो किंवा गाऊट म्हणतो, हा संपूर्ण 100% जातो. मी पुन्हा म्हणतोय, संपूर्ण 100% जातो, हमखास जातो.
कितीतरी व्हेरायटीज ऑफ पेशंट असे ट्रीट केलेले आहे जे आज अगदी नॉर्मल आयुष्य मागच्या 15-15 वर्षापासून जगत आहेत. तर त्याला करायचं काय असतं, गिलोय जी गुळवेल म्हणतो आपण, ही गुळवेल ही त्याची एक रामबाण औषधी आहे. बला, गुळवेल, कोकिलाक्ष, सुरांजन ह्या वेगवेगळ्या औषधी असतात. ह्या औषधी आपण जवळच्या वैद्याकडून समजून घ्यायला पाहिजे किंवा आपण स्वतःही घेऊ शकतो. गुळवेल जर तुमच्याकडे मिळत असेल आणि तुम्हाला डायग्नोसिस क्लिअर असेल की तुमचा गठियावात आहे, तर गुळवेलचा रस, फ्रेश रस 4 चम्मच सकाळी आणि 4 चम्मच संध्याकाळी एरंडेल तेलासोबत घ्या. त्याचसोबत अविपत्तिकर चूर्ण तुम्हाला कुठेतरी मार्केटला मिळेल, ते अविपत्तिकर चूर्ण घ्या. ह्यासोबत तुम्ही पुन्हा काय करू शकता, तर कोकिलाक्ष कषायम किंवा खोडवाथर कषायम हे सुद्धा मिळतात मार्केटला, ते सुद्धा तुम्ही औषध घेऊ शकता. ह्यासोबत हे आजार बरा करण्यासाठी रक्तमोक्षण ही चिकित्सा महत्त्वाची ठरते. म्हणजे कारण रक्त दुष्ट झालेलं असतं. ह्यावेळेला रक्तमोक्षण करत असताना आपण रक्तमोक्षण कसं करायचं, तर सूचिकेद्वारे रक्तमोक्षण करायचं की प्रिक करून रक्तमोक्षण करायचं की जलोकाद्वारे रक्तमोक्षण करायचं, हे सातत्याने म्हणजे दर महिन्याला 15 दिवसातनं असं रक्तमोक्षण करायला पाहिजे. सातत्याने विरेचनसुद्धा जर आपण प्राकर्षाने दर 3 महिन्यांनी विरेचन करून घेतलं तर हा आजार पुन्हा मदत होते बरं होण्यास. हा आजार बरा होण्यासाठी साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी लागतो. पेशंट टू पेशंट व्हॅरी करतो. अगदी लवकरच झालेला आहे, महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी डायग्नोज झालेला आहे आणि आपण लगेच आलेला आहे, तर अशा कंडिशनमध्ये हार्डली तो 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये बरा होतो. जर तो क्रिटिकल लेवलला असेल तर 2 वर्ष घेतो आणि जास्त जुनाट असेल, हातांमध्ये वाक आलेला असेल, हाताचे बोटं पूर्ण वाकलेले असेल, पायाचे बोटं वाकलेले असेल, हातांमध्ये सांध्यांमध्ये खूप सूज आलेली असेल, तर अशा वेळेला 2-2.5 वर्ष किंवा 3 वर्षाचा कालावधी घेतो. डिपेंड करतो सिव्हिरिटी आणि क्रॉनिसिटी याच्यावरती डिपेंड करतो तो किती वेळ लागेल बरा व्हायला. पण हा आजार हा पूर्णपणे बरा होतो. अशा वेळेला आपण जर तुपाचं प्रमाण जेवणामध्ये वाढवलं, आमवातामध्ये नाही, आमवातामध्ये तुपाचं प्रमाण नाही, आमवातामध्ये मी भाकरीचं आणि लसणाचं प्रमाण सांगितलेलं आहे, एरंडेल तेलाचं प्रमाण सांगितलं आहे. येथे मी तुपाचं प्रमाण आवर्जून सांगतो. येथे जर तूप घेतलं गेलं, जेवणावर तूप घेतलं गेलं, दूध घेतलं गेलं, तेथे दूध हे घातक, आमवातामध्ये दूध घातक, येथे दूध फायदेशीर. येथे दूध इव्हन बकरीचं दूध घेतलं गेलं, म्हशीचं दूध घेतलं गेलं, गायचं दूध घेतलं गेलं, तर याचा परिणाम चांगला मिळत असतो. याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जेवणामध्ये वाढवलं, ताकाचं प्रमाण जेवणामध्ये वाढवलं तर याचेसुद्धा परिणाम चांगले मिळत असतात. आणि हे औषध सोबत घेतलं गेलं, हलके व्यायाम केला गेले आणि थोडंसं दैनंदिन अभ्यंगम ज्याला म्हणतो आपण, साधं तेल लावून उन्हामध्ये बसणं, असे जे प्रकार केले गेले, हा आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होत असते. कुठलंही औषध लागण्यासाठी शरीरशुद्धी गरजेची असते. अगदी अगदी. उपचारांमध्ये आपण आताच सांगितलं की औषधोपचार, पण शरीरशुद्धी करण्यासाठी पंचकर्म केलं जातं, तर त्याविषयी त्यांनी रोग बरा होण्यास कसं मदत होते? आता हा जो मुद्दा आहे ना, हा खूप मोठा मुद्दा आहे, पंचकर्म. आता पंचकर्म म्हणजे 5 कर्म असं आपण बेसिकली समजतो. तर पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्यम, वस्ती हे 5 कर्म सांगितले जातात. पण याशिवाय जवळजवळ 160 प्रकारचे पंचकर्म आहेत. त्याच्यामध्ये एलाकिडी, पोडीकिडी, नारंग्याकिडी, तेंग्याकिडी, मोठ्याकिडी, आवीकिडी, मनलकिडी, मंजलकिडी, कटिवस्ती, उरवस्ती, शिरोवस्ती, दे आर द डिफरंट टाईप ऑफ ट्रीटमेंट देर आर. आता भाग काय असतो की हे 5 कर्म आपण जेव्हा करत असतो, त्या 5 कर्मामध्ये वमनाने कफाची शुद्धी होते, विरेचनाने पित्ताची शुद्धी होते आणि वस्तीने वाताची शुद्धी होते. ह्या तिन्ही दोषांची आपापल्या स्तरावरती शुद्धी केल्या गेली तर कोणतंही औषध पचायला, म्हणजे जर तुम्हाला एक औषध 4 गोळ्या लागत असेल त्या औषधाच्या, तर तीच औषध एका गोळीमध्ये तुमच्या शरीरावर काम करत असते. एवढा फरक पडतो. म्हणजे इफिकसी ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिसिन, इव्हन द प्रत्येक गोष्टीची इफिकसी ही कितीतरी पटीने वाढत असते. दोषांचं समूह उच्चाटन होण्यास मदत होते आणि आजार पूर्णपणे बरे होतात. आता भाग कसा असतो पंचकर्मामध्ये, पंचकर्म कसं करावं, काय करावं, केव्हा करावं, याला खूप मोठं महत्त्व असतं. तर तुमच्या आजाराच्या अनुषंगाने जवळच्या चिकित्सकाकडून समजून कोणतं पंचकर्म करणं आवश्यक आहे, ते आवश्यक आहे का, नाही आहे का, खरंच आवश्यक असेल तर करायला हवं, नसेल तर आपण काही साधे उपाय असतात जे वर्षाला दर 6 महिन्यातून काही पंचकर्म छोटे मोठे करून घ्यायला पाहिजेत, जेणेकरून आपण पुढे चालून आजारी होणार नाही. शरीर शुद्धी राहील तर पुढे आपल्याला आजारच होणार नाही. 3 दोषांचं कुठेतरी आविर्भाव संबंध जो बिघडलेला असतो किंवा ज्याच्यामध्ये दूषितपणा आलेला असतो त्याच्यामुळे आजार होत असतात, तेच जर झालं नाही तर आजारच होणार नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने विचार करायला हवा. कसं असतं, एक साधं एक्झाम्पल देतो. एखादी कुठेतरी नाली वाहते आहे ज्याच्यामध्ये गढूळ पाणी जाते आहे आणि ते कुठेतरी साठते आहे, तर ते सातत्याने कितीही चांगलं पाणी टाकलं तर ते साठत जाईल आणि ते खराब होत जाईल. तर ते जर पूर्ण क्लीन केलं गेलं नाही एकदा, तर तो प्रकार संपतो शरीरातला आणि तो संपला की शरीर पुनर्जीवित होतं शरीरामध्ये. म्हणजे पंचकर्माने काय होऊ शकतं, तर जेनेटिकल कोडिंगपासून DNA पर्यंत फरक पडतो. म्हणजे एवढ्यापर्यंत जेनेटिकल आजार, म्हणजे जी जीन्सपासून आजार म्हणतात, अनुवंशिक आजार आले म्हणतात, ते सुद्धा बरे करता येतात, एवढ्यापर्यंत फरक पडतो.
म्हणजे रोगाचं समूळ उच्चाटनच नाही तर आपल्या शरीराची प्रकृती पण आपण उत्तम पद्धतीने बदलू शकतो. अगदी 100%. गठियावाताशी संबंधित एक प्रश्न असा येतो बऱ्याचदा की चरबीच्या गाठी शरीरात अनेक ठिकाणी असतात. बरोबर. तर गठियावाताची गाठ आणि चरबीची गाठ यात काही फरक आहे का? 100% फरक आहे. आणि दोन्ही तो कसा ओळखला जातो? पूर्णपणे वेगळी आहे. चरबीची गाठ म्हणजे ज्याला आपण चरबीची गाठ असेल तर ती वेगवेगळी असू शकते, इव्हन तो लायपोमा असू शकतो. तर ही चरबीची गाठ मांसधातूंचं अपचन झाल्यामुळे होत असते. म्हणजे रक्त आणि मांसधातूचं अपचन असल्यामुळे, म्हणजे त्याचा अग्नी खराब झाल्यामुळे, जसं मी आधी 13 अग्नी सांगितलेलं शरीरामध्ये, त्याच्यामधला मांसाग्नी आणि रक्ताग्नी खराब झाला की तो चरबीची गाठ बनवतो. पण येथे प्रकार संप्राप्ती वेगळी असते. येथे सांध्यांच्या ठिकाणी होत असतं. येथे कुठेही तुम्हाला पोटाला कुठे बाकी गाठी येत नाही. जिथे जिथे सांधे आहेत ते छोटे असो की मोठे असो, ते गठियावातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी येत असतं. आणि ज्या चरबीच्या गाठी असतात, ज्याला लायपोमा म्हणतो आपण, त्या वेगवेगळ्या ठिकाणी शरीरात कुठेही येऊ शकत असतात. नक्कीच. वात वाढला आहे शरीरात आणि अशी कुठली स्टेज आहे की ज्या वेळेला खरंच आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते? कारण बऱ्याचदा कुठलं ना कुठलं छोटं मोठं दुखणं आपण अंगावर काढत असतो. तर अशी कुठली स्टेज आहे की ती दुर्लक्षित करून चालणार नाही? नाही, जर तुम्हाला सातत्याने झोपायच्या वेळेला दररोज जाणवतं की मला शरीरात कुठेतरी वेदना होते आहे, कुठेतरी वेदना होते आहे, आणि ते सातत्याने जाणवत आहे की मी दररोज झोपतोय आणि त्यावेळेला मला इथे दुखतं आहे, इथे दुखतं आहे, इथे दुखतं आहे, आणि आपण ते वेळ फक्त काढून नेतो आहे, तर ते कुठेतरी आपण मोठ्या आजाराला पुढे आमंत्रण देतो आहे. त्यामुळे जर असं काही असेल, असं सातत्याने महिनाभर 15 दिवस होत असेल, तर आपण डॉक्टरांकडे जाऊन नक्कीच सल्ला घ्यावा आणि ते ठीक करून घ्यावं. इव्हन दो अशा कंडिशनला जर निरुपस्तंभित किंवा उपस्तंभित आहे, त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही करू शकता. साधं घरी काहीच नाही, साधं सरसोचं किंवा तिळाचं तेल लावून जरी उन्हात बसले तरी असे वात कमी होत असतात. पण ते कोणत्याही समजून घेणं आवश्यक असतं. चुकीची ट्रीटमेंट नको व्हायला, नको व्हायला. त्यासाठी कारण निदान त्याचे परिणाम- होणं गरजेचं हां, आहे. कारण कसं असतं, आपल्याला क्षय काय आहे आणि वात वृद्धी काय हेच माहीत नाही आहे. निरुपस्तंभित काय आणि उपस्तंभित काय हेच माहीत नाही. तर त्यावेळेला काय होतं, डायग्नोसिस आपण नाही करू शकत. अशा वेळेला काय वात समजून फक्त वाताची काहीतरी ट्रीटमेंट करायची, काहीतरी ऑइल लावायचं आणि ठीक व्हायचं, असा प्रकार नसतो तो. नक्कीच. शरीरात वात वाढला आहे त्यामुळे संधिवात, आमवात आणि गठियावात किंवा जेही 80 प्रकार सांगितले ते वात होतात. पण शरीरातला वात कमी होतो हा पण एक प्रॉब्लेम आहे. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आपण याविषयी चर्चा करूया, पण कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. मंडळी, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. या छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की वात जसा वाढतो तसा कमी देखील होतो आणि त्याचे सुद्धा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होत असतात. तर त्याविषयी सांगा. कसं असतं ना, वात कमी होतो ही संकल्पना बहुतेकदा म्हणजे सर्वसामान्यांना माहिती नाही. सगळ्यांना हेच माहिती आहे की वात वाढतो. बेसिकली कसं असतं, जसं वात वाढतो ना तसा वात कमी सुद्धा होतो. तर वात कमी जर झाला तर शरीरामध्ये बेसिकली हृदयामध्ये धडधड होणे, जीव घाबरल्यासारखे होणे, म्हणजे काहीच करण्याची इच्छा न होणे, हृदय शून्यता येणे. म्हणजे जसं आपण रसक्षयाची लक्षणं सांगतो की धडधड होत आहे, घाबरल्यासारखं होत आहे, जीव घाबरतो आहे, मळमळ होत आहे, काहीच करायची इच्छा नाही होत आहे, अगदी म्हणजे हे लक्षणं आहेत वात कमी होण्याचे, वातक्षयाचे. तर ते वातक्षय असताना हाडं तर मजबूत जरूर होतात, पण वातक्षयामुळे बाकीचे दुसरे प्रॉब्लेमसुद्धा ओढत असतात. जेव्हा आपण बघतो की आमवात आहे, गठियावात आहे, याचे उपचार सुरू असताना आणि उपचारानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे आणि पथ्य काय असतं? बघा, कसं असतं की आमवातामध्ये पथ्य विशेषत्वाने जसं दूध, दही असे प्रकार खाऊ नयेत. अभिषंधी म्हणजे दूध, दही किंवा असे कोणतेही पदार्थ खाल्ले गेलेत त्याच्यामुळे आमसंचिती वाढते, त्यामुळे प्रॉब्लेम वाढतो. त्याचप्रमाणे तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नयेत. फक्त एरंडेल त्याला अपवाद आहे, कारण एरंडेल तेलामध्ये आम पाचन होतं, त्यामुळे ते फायदेशीर आहे. बाकी अदरवाईज तळलेले पदार्थ, तुपकट पदार्थ, रात्रीचं जागरण आवर्जून अवॉइड करायला पाहिजे. सकाळी झोपणं, दिवसात बिलकुलच चुकूनही झोपू नये. त्यासोबत शिळे अन्न खाऊ नये, अन्नावर अन्न खाऊ नये, 2च वेळा जेवण करावं, जेवण हलक्या स्वरूपात असावं, जेवण जेवढं सुपाच्य असेल, जेवढं गरम असेल तेवढं चांगलं असेल. त्यासोबत जसं उडीद आहे, चणा आहे, चणा डाळ आहे, किंवा हिरवी मिरची आहे, त्यासोबत टमाटर आहे, हे असे प्रकार आवर्जून अवॉइड करायला हवेत. अच्छा. आणि गठियावातामध्ये? गठियावातामध्ये सुद्धा चण्याची डाळ तर विषासारखं काम करते. चण्याची डाळ कधीच घेऊ नये. चण्याच्या डाळीसोबत आपण विशेषत्वाने जो दह्याचा प्रकार आहे तो सुद्धा तेवढंच काम करतो. चिंचचे आंबट पदार्थ, त्यासोबत बेकरीचे पदार्थ, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात. अभिषंधीमध्ये जसं आपण उडदाचं पीठ, त्यानंतर दहीचं सांगितलेलंच आहे, ह्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात. रात्रीचं जागरण
सकाळीची झोप इव्हन दुपारची झोप ही सुद्धा अवॉइड करायला हवी. खाण्यामध्ये काय घ्यायला हवं तर सुपाचा हलका आहार घ्यायला हवा. जुने तांदूळ, जुने गहू, जुन्या डाळी, मुगाची डाळ विशेषत्वाने ह्या दोन्ही आहारामध्ये घ्यायला हव्यात. अच्छा. 60 साईचे तांदूळ म्हणतो, म्हणजे 60 दिवसामध्ये तयार होणारे तांदूळ सुद्धा मिळतात, ज्याला देव तांदूळ वगैरे म्हणतो आपण. ते सुद्धा खूप चांगले असतात. अशा दोन्ही आजारामध्ये चांगले असतात. खूप छान मार्गदर्शन करत आहात डॉक्टर आपण. पण वात विकाराकडे जर का आपण दुर्लक्ष केलं तर हा कुठल्या तरी वेगळ्या आजाराकडे घेऊन जातो का? ऑफकोर्स. बघा कसं आहे, कोणताही आजार असो त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर तो छोट्या स्वरूपावरून मोठ्या स्वरूपाकडे जात असतो. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जराकडे साध्या तापाकडे दुर्लक्ष केलं की ताप खोकल्यामध्ये घेऊन जातो. खोकला हा रक्तपित्तामध्ये, म्हणजे जसे रक्ताची उलटी होणे किंवा मलना होणे अशा प्रकारामध्ये घेऊन जातो. तोच खोकला श्वासामध्ये घेऊन जातो. हा श्वास जर बरा नाही केला गेला तोच ILD सारख्या आजारामधून लंग्स फायब्रोसिस होतो. तर आपल्याला माहितीच नसतं, आपण फक्त तापाकडे दुर्लक्ष केलं. तसंच आंबवात किंवा वातरक्त अशा आजारामध्ये जर दुर्लक्ष केलं गेलं तर तिथे इन्फ्लेमेटरी चेंजेस असतात, म्हणजे सूज असते, कुठेतरी इन्फ्लेमेशन असतं. हे इरिटेशनल लेवलला असतं आणि ह्याच इरिटेशनमुळे कॅन्सरसारखे सुद्धा आजार होऊ शकतात. कारण कॅन्सर काय आहे तर दुसरं तिसरं काहीच नाही, कुठेतरी इरिटेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सेलुलर ॲक्टिव्हिटी वाढली आहे, मग ती अनकंट्रोल सेल ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे तो कॅन्सरसारखा आजार होतो. तर ह्या जर अशा आजाराकडे दुर्लक्ष केलं तर मोठ्यात मोठे गंभीर कोणतेही आजार होऊ शकतात. कोणतेही उपद्रव स्वरूप, उदरका आणि उपद्रव तर असतात, हृदयरोग तर असतोच, म्हणजे आंबातामध्ये हृदयरोग होतोच. वातरक्तामध्ये हातपोटं तेढे होतात. वातरक्त म्हणजे गठिया वाताचा उपद्रव आधीपासून सांगितला गेलेला आहे, म्हणजे चिकित्सेमध्ये 5000 वर्षापूर्वी लिहिला गेलेला आहे की अर्बुदसारखे आजार म्हणजे कॅन्सरसारखे आजार सुद्धा गठिया वातामुळे होऊ शकतात. म्हणजे त्याला जर वेळ ट्रीट केला नाही तर उदरका आणि उपद्रव आहेच. ह्या आजार, कोणतेही आजार, वाताचे आजार असो की कोणतेही आजार असो, जर ते वेळेत चिकित्सा नाही केल्या गेली किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं लागलं त्याचे मोठे गंभीर परिणाम दिसू शकतो. नक्कीच. आज एवढ्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कुठेतरी स्टेबल राहायचं आहे, स्टँड घ्यायचा आहे. या दरम्यान कुठली ना कुठली व्यक्ती ही स्ट्रेस मधून जात असते, कुठली तरी चिंता, काळजी, या सगळ्या गोष्टींमधून तो आपलं आयुष्य काढत असतो. तर हा जो स्ट्रेस आहे हा वातविकार वाढवण्यास कारणीभूत आहे. आज काय आहे की सगळेजण, म्हणजे जर आपण पाहिलं तर 100 पैकी 90 जण स्ट्रेसमधून जात आहे. आता तो 90 पैकी स्ट्रेसचं कोणाचं पर्सेंटेज 4 लेवलला असतं, कोणाचं 3 लेवलला असतं, कोणाचं 2 लेवलला असतं, कोणाचं 1 लेवलला असतं. तर आपण ग्रेडेशन वेगळं असतं. पण भाग कसं असतं, कुठेतरी आपण धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेजण स्ट्रेसमध्ये चाललेला आहे. ह्या स्ट्रेसचा खूप मोठा रोल आहे वातवाढीमध्ये. जेवढा जास्त प्रमाणात स्ट्रेस असेल तेवढा जास्त प्रमाणात वात वाढण्याचे चान्सेस आहेत. आता मी तुम्हाला माझ्याकडले एखादी केस डिस्कस करतोय. बाई बाळंतीण झालेली आहे, बाळ झालेलं आहे आणि कुठेतरी घरी सुतिका परिचर्या ज्याला म्हणतो आपण ती बरोबर होत नाही आहे. कारण माहीतच नाही, सुतिका परिचर्या आधीच्या काळामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने व्हायची. आता इकडे बाळंतीण झाल्यानंतर तिकडे AC चालू होतो. हा AC किती घातक आहे याचे परिणामच माहीत नाही आहे. मग तो AC चालू झाला की वात वाढतो, शीतवात वाढतो आणि मग कुठेतरी पेशंट लगेच आमातामध्ये जातो. तिकडे तसेच घरामध्ये कुठेतरी वातावरण थोडंसं बिघडलं की तिकडे स्ट्रेस असतो. म्हणजे इकडे ऑलरेडी मनोह स्रोतच कमजोर झालेला आहे, शरीर कमजोर झालेलं आहे, बाकी सगळ्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे, इकडे AC चालतोय आणि इकडे स्ट्रेस येतोय. तर असे आजार गंभीर दिसतात की त्या काळापासून त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललेलं असतं. असे पेशंट पाहायला मिळतात की कुठेतरी घरी असतो, कोणीतरी पेशंट घरी बसलेला असतो की कुठेतरी अभ्यास करतो. आता 12वीचा अभ्यास आहे म्हणून 12वीची एक्झाम द्यायची. आता काय द्यायचं, 12वीची एक्झाममध्ये मी टॉप आलं पाहिजे, चांगले स्कोर मिळाले पाहिजे म्हणून कुठेतरी पालकांचाही स्ट्रेस असतो, तिकडे स्कूलमधला स्ट्रेस असतो. त्या स्ट्रेसमध्ये तो त्याच्या जेवणाकडे दुर्लक्ष असतं, झोपण्याकडे दुर्लक्ष असतं आणि तो पुढे काय होणार ह्या स्ट्रेसमध्ये जगत असतो. ह्यामुळे आजच्या डेटमध्ये हे जे वातरक्तासारखे, गठियावातसारखे आजार एवढ्या भरपूर प्रमाणात दिसत आहे. SLE सारखे आजार, जेवढी अँक्लाइन स्पॉन्डिलायटिस, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, म्हणजे आजच्या डेटला जो ऑटोइम्युन डिसऑर्डर ज्याला म्हणतो आपण की ह्या आजाराला ट्रीटमेंटच नाही, की आजार नाही, तुमच्या कुठेतरी तुमची जी व्याधी क्षमता शक्ती आहे तीच कमजोर झाल्यामुळे किंवा तिनेच तुम्हाला आजार क्रिएट केलेला, ज्याला आपण ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणतो, इम्युन सिस्टममुळे झालेला आजार. तर हे आजार ह्या स्ट्रेसमुळे होत असतात. स्ट्रेस ही खूप गंभीर प्रमाणात आजच्या डेटमध्ये कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहे. ह्या स्ट्रेसवरती जेवढं तुम्हाला स्तब्ध राहून फक्त तुम्ही श्वासाचं जरी नियमन केलं तरी तुम्ही स्ट्रेस संपवू शकता. फक्त आणि फक्त श्वासाचं नियमन करायचं आहे. स्ट्रेसचा आणि मनोवास स्रोताचा आणि श्वासाचा अनन्यसाधारण संबंध आहे. तुम्ही श्वास कमी केलेत की स्ट्रेस कमी होतो, मन मजबूत होतं. श्वासांची गती वाढली की स्ट्रेस वाढतो, मन कमजोर होतं. अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याची सवय आपण लावून घेतली की आपले अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. चिकित्सेदरम्यान आणि चिकित्सेनंतर नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं वातरोग होऊच नाही याच्यासाठी काय करता येईल? बघा, वात होऊच नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण तरी पण साधारणपणे काळजी घेताना जसं
तुपाचं प्रमाण दररोजच्या जेवणामध्ये, आपण बुद्धिजीवी आहे आज, आज सगळेच खूप हार्डवर्क खूप कमी झालेलं आहे. तर बुद्धिजीवीला कुठेतरी ना जे गाईचं तूप आहे ते खूप आवश्यक आहे. दररोज कमीत कमी जेवणामध्ये नाही की 3 चम्मचपासून 5 चम्मच 7 चम्मच पण जायला पाहिजे. तसं तर ॲडवायजेबल 45 ml पर्यंत आहे. पण नाही काही तर थोडं तरी, कारण कसं आहे कुठेतरी भीती असते कोलेस्ट्रॉलची की कोलेस्ट्रॉल वाढलं का. ऑफकोर्स गाईच्या तुपामुळे कुठेही कोलेस्ट्रॉल वाढत नाही, 100% खात्रीपूर्वक सांगतो. भाग कसा आहे, तो जायला यासाठी आवश्यक आहे कारण त्याने पित्ताचं शमन होतं, वातक्षमन होतं आणि कफ पण प्राकृत प्रमाणात तयार होत असतो. पण त्यामुळे तूप घेण्याची पण एक पद्धत आहे. हो तिचा उच्चांक जो आहे गरम करण्याचा, हो, तो कसा असायला हवा, ते कसं घ्यायला हवं? म्हणजे खूप जास्त गरम पण नको, खूप जास्त थंड पण नको. आय मीन एक मध्यम स्वरूपात तूप गरम झालं की ते तुमच्या वरणावरती घ्या, डाळीवरती घ्या, किंवा इव्हन दो भाजी सुद्धा तुम्ही फ्राय करून तुम्ही तुपामध्ये बनवू शकता. तेल अवॉइड करायचं. फिल्टर तेल घातक आहे. नॉन फिल्टर तेल म्हणजे जे ॲक्च्युअल तेल आहे कच्च्या घाणीवरचं ते वापरायला पाहिजे. आपण फिल्टर्ड वापरतो, ते अवॉइड करायचं असेल, दोन्ही गोष्टी अवॉइड करायचं, तुपाची भाजी बनवा, तूप त्या प्रकारे जाऊ द्या. कारण तूप हे फक्त शरीरावरच काम करत नाही, तर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करण्याची ताकद तुपामध्येच आहे. अच्छा. म्हणजे ब्रेनमध्ये काही पोहोचत असेल तर तेल पोहोचतच नाही, ते तूप पोहोचण्याची ताकद ठेवते. त्यामुळे आम्ही काही औषधी बनवत असताना ज्या ब्रेनवर काम करणाऱ्या औषधी आहे किंवा ज्या काही जुनाट आजारावरती काम करणाऱ्या औषधी आहे त्या विशेषतः तुपामध्ये बनवत असतो. डॉक्टर, खरंच खूप छान आपण माहिती देत आहात. खरं तर कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वातरोग, कारणं आणि निदान. याविषयी आणखी जाणून घेऊया, पण ब्रेक नंतर. बघत रहा आरोग्य संपदा कार्यक्रम. या छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमात. डॉक्टर, इतकं छान तुम्ही सांगत आहात वातरोग म्हणजे काय आणि त्याच्यावर उपचार देखील आहे, तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो. पण आता हिवाळा आलेला आहे, छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झाल्या आहेतच. तर प्रत्येक रुग्णाने, ज्याला जो वात आहे, त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी हिवाळ्यात? प्रथमतः मी असं म्हणेल की हिवाळ्यामध्ये ऑलरेडी थंडी असते, त्यामुळे आपला अग्नी हा मंद नसतो, म्हणजे अग्नी वाढतो, म्हणजे प्राकर्षाने जठराग्नी वाढतो. तर त्या अनुषंगाने औषधांची अशी रचना करून घ्यावी की जे आपल्याला पचायला चांगले औषध आपण पचवून घेऊ शकतो आणि त्याचा हा हिवाळ्याचा फायदा घ्यावा. म्हणजे आपण हिवाळ्याला थंडी हा आपल्या फायद्यासाठी आहे समजून जर आपण ट्रीट केलं गेलं तर आपल्याला खूप सारे बेनिफिट मिळतील. जसं आमवातामध्ये असेल तर आमवातामध्ये त्याने विशेषत्वाने गरम ओढायला पाहिजेत, गरम जास्तीत जास्त ओढायला पाहिजे. पाचक अशा औषधं घ्यायला पाहिजे, सुंठ, जिरे, मोहर, धने अशा औषधांचं प्रमाण वाढायला पाहिजे. जे मी औषध आधी सांगितलं त्याप्रमाणे ते करू शकतात. सोबत गरम जागी त्यांना राहण्याची प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्या रूममध्ये विशेषत्वाने त्यांनी हीटर वापरायला पाहिजे. आमवातामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक आहे हीटर वापरणे. त्यांनी प्रकर्षाने वापरायला पाहिजे, कुठेही एसीचा उपयोग करू नये. दुसरं, ज्याला संधिवात आहे त्यांनी अशा वेळेला विशेषत्वाने पूर्ण शरीराला, गुडघ्याला विशेषत्वाने लावायचंच, पण पूर्ण शरीराला साधं तिळाचं तेल किंवा नारायण तेल किंवा महानारायण तेल किंवा भरपूर सारे तेल अवेलेबल असतात मार्केटला, प्रभंजन विमर्दनपासून तर पुष्कळ सारे तेल असतात. त्यापैकी पूर्ण तेल पूर्ण डोक्यापासून तळपायापर्यंत तेल लावायचं शरीराला आणि उन्हात 1 तास बसायचं दररोज सकाळी, कोवळ्या उन्हामध्ये. हे सातत्याने दररोज कमीत कमी 1 महिना, 2 महिने किंवा 3 महिने करायला पाहिजे. तर याचे परिणाम खूप चांगले मिळतील, खूप चांगल्या प्रमाणात वात कमी होईल आणि हाडांची झीज भरून निघेल. त्याशिवाय गठियावात ज्यांना आहे त्यांनी अशा वेळेला दुधाचं प्रमाण जेवणामध्ये वाढवायला पाहिजे. शक्य असेल, कोणाला गठियावात जास्त प्रमाणात आहे आणि शक्य असेल त्याला दूध जर 24 तास घेता येत असेल तर त्याने महिनाभर 24 तास दुधावर राहायला पाहिजे. हा इट इज वन ऑफ द बेस्ट रेमेडी की जेणेकरून आपल्याला वात रक्ताची संप्राप्ती भंग करता येईल. ज्यांना संधिवात आहे किंवा संधी रोग झालेला आहे त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे, कुठल्या सवयी बनवून घेतल्या पाहिजेत? विशेषत्वाने ज्यांना असे आजार झाले आहेत त्यांनी छोट्या मोठ्या सवयी अशा बदलायच्या आहेत की शक्यतोवर दररोजचं जेवणाच्या वेळा फिक्स करायच्या आहेत, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो. जेवणाच्या वेळा सकाळी 10 ते 11च्या दरम्यान किंवा 11 ते 12च्या दरम्यान सकाळची जेवणाची वेळ असली पाहिजे. सायंकाळची जेवणाची वेळ 6 ते 7 किंवा 7 ते 7:30च्या दरम्यान असलीच पाहिजे. हे प्रकर्षाने पहिली गोष्ट करून घ्यायची. दुसरी गोष्ट, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी नाही प्यायचं, जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी नाही प्यायचं. जेवणाच्या मध्ये गुटगुट पाणी पिऊ शकता. शक्यतोवर जेवणाच्या मध्ये ज्या काही औषधी घ्यायच्या आहेत त्या जेवणाच्या मध्ये घ्यायच्या किंवा जेवणाच्या नंतर आजारानुसार घ्यायच्या आहेत. त्यासोबत तुम्ही विशेषत्वाने तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण जेवणामध्ये वाढवायचं आहे. आमवात ज्यांना असेल त्यांनी नाही. आणि त्यासोबत हलक्या प्रमाणात व्यायाम वाढवायचा. म्हणजे
आयुर्वेद सांगतं की अर्धशक्तीनुसार व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 10 किलो ताकद असेल उचलण्याची तर आपण 5च किलो वजन उचलायचं. ह्याप्रमाणे म्हणजे आपली जर ताकद असेल 1 घंटा व्यायाम करण्याची तर आपण अर्धा तास व्यायाम करायला पाहिजे. तर तो सातत्याने दररोज कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास किंवा 1 तास व्यायाम करायला हवा. जर शक्य असेल तर योगा करा. योगा खूप जास्त बेनिफिशियल असतं, कारण तुमची जेव्हा बॉडी स्ट्रेच होते. योगा फक्त व्यायाम नाही आहेत, योगा त्याच्या पलीकडे पुष्कळ काही आहे. तर योग जर केला गेला तर त्याचे खूप चांगले परिणाम मिळतील. त्यासोबत च्यवनप्राशसारखे औषध तुम्ही ह्या वेळामध्ये घेऊ शकता. ह्यासोबत सकाळी उठण्याची सवय टाका. 6 वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर, तसं तर 3:30 ते 6 पर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. तुम्ही जर 5:30ला उठले तर खूपच छान. ॲक्च्युली ब्रह्ममुहूर्तावर प्लेनल ग्लँड ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठ जीर्ण शोपनयने असं आपण म्हणतो. ब्रह्ममुहूर्त उठून जीर्णाचा ठरवायला पाहिजे, जीर्ण आहे किंवा जीर्ण आहे. त्यानुसार आपण पुढचं अन्न घ्यायला पाहिजे. म्हणजे रात्रीचं अन्न लवकर घेतलं गेलं आणि लवकर झोपलं गेलं तर आपण सकाळी अन्न लवकर पचतं आणि त्याचे होणारे दुष्परिणाम संपतात. ब्राह्ममुहूर्तावर उठलं तर आपल्या ब्रेनचे सेक्रेशन्स वाढतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे परिणाम मिळतात. कारण आपल्या शरीरामध्ये पिनियल ग्लँड जी आहे ती आपल्या सोलसोबत कनेक्टेड आहे आणि पिनियल ग्लँडचं सेक्रेशन्स हे ब्राह्ममुहूर्तावर होत असतं. त्याच्यामध्ये MDT सिक्रेट होतं, ते ब्राह्ममुहूर्तावर होत असतं. आणि जर तसं आपण केलं गेलं तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतात. आपण सकाळी उठल्यानंतर शौचविधीपासून तर ब्रशपर्यंतच्या सगळ्या वेळांचे सवयी फिक्स करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही दररोज 1 मिनिटासुद्धा बदल करू नये. जरी आपल्याला मेकॅनिकल म्हटलं तरी चालेल, पण त्यावेळेला त्या गोष्टींसाठी मेकॅनिकल व्हायला पाहिजे. तर ती बायोलॉजिकल क्लॉक सेट होते आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती चांगले मिळतात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. ह्यासोबत रात्री झोपताना शक्यतो कोणत्याही प्रकारची स्क्रीन कमीत कमी 1 तास आधी सोडावी. तो मोबाईल असो, TV असो की लॅपटॉप असो, 1 तासाआधी झोपण्याच्या आधी स्क्रीन सोडायला हवी. आणि जर तुम्हाला झोप नाहीच येत आहे तर पुस्तक वाचा, कोणतं तरी कथा कादंबरी जे तुम्हाला आवडतं ते वाचा. त्याच्यामध्ये तसं झोपायला जा. त्याच्या आधी जेवण करत असताना जेवणाच्या वेळेला कोणतीही स्क्रीन किंवा कोणत्याही गोष्टी ऐकू नये, कोणत्याही गोष्टी करू नये. जेवणावरती पूर्ण लक्ष असावं, कारण आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो, पण पूर्ण ब्रह्मासारखं त्याला कधीच पाहत नाही आणि तसं त्याला व्हॅल्यू देत नाही. कारण त्या अन्नाचा सारभाग म्हणून तुमचं शरीर आहे, ज्याला आपण भूतापासून बनलेलं म्हणतो, पंचमहाभूतापासून बनलेलं म्हणतो. ते पंचमहाभूत तुम्ही शरीरामध्ये घेत आहे, पण ते घेत असताना त्याच्यावरती लक्षच नाही आपलं. तर त्या गोष्टी टाळा. शक्यतोवर दररोज कमीत कमी 15 मिनटं सकाळी, 15 मिनटं दुपारी आणि 15 मिनटं सायंकाळी मेडिटेट करा. म्हणजे ॲटलिस्ट श्वासावर नियंत्रण करा. काही मंत्र नाही बोलला तरी चालेल, फक्त श्वास कसा येतो आणि कसा जातो याच्यावर जरी लक्ष टाकलं तरी तुम्ही पुष्कळ साऱ्या गोष्टी टाळू शकता. हे दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन गोष्टीमध्ये परिणाम तुम्ही बदल करायला पाहिजेत. खरंच आपण आपल्या आयुष्यातच जर बदल केले, काही सवयी सोडल्या आणि काही घेतल्या, तर आपण आपलं आरोग्य तसंही चांगलं ठेवू शकतो. अगदी. डॉक्टर, वात रोग, कारणं आणि निदान याविषयी आपण खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.